बातमी बघूया। उजळाईवाडी इथं पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या एका कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पार्टीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 100हून अधिक तरुण तरुणींना ताब्यात घेतलंय। ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये मद्य साठ्यासह एकूण 2,82,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। ज्ञानेश्वर चाळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, कॅफेमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकून ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे, काय सांगता येईल याबद्दल? विशाल, कोल्हापुरातल्या उजळेवाडी या परिसरामध्ये माया कॅफे नावाचा हा कॅफे चालवला जात होता आणि या ठिकाणी विनाप्रमाणा 31 डिसेंबर नववर्षाच्या स्वागताची आणि ख्रिसमस या संदर्भातली आहे ती पार्टी आयोजित करण्यात आली होती। या पार्टीला मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी उपस्थित होते। मात्र या सगळ्या पार्टीच्या दरम्यान विनाप्रमाणा आहे तो मद्य पुरवठा या ठिकाणी केला जात होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला। त्यावेळी अनेक जण आहे ते मद्यधुंद अवस्थेत तरुण तरुणी आढळून आले। या सगळ्यांना पोलिसांनी हे ते ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर प्रतिकात्मक आहे ती कारवाई केली। तर दुसऱ्या बाजूला जे डीजे ऑपरेटर होते, पार्टी आयोजक होते, त्यांच्यावरती सुद्धा आहे ती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। अशा पद्धतीच्या विनाप्रमाणा पार्ट्या आहेत त्या कोल्हापुरामध्ये कोणत्याही पद्धतीने खपवून घेणार नसल्याचा इशारा आहे ती कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांनी दिलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर पोलीस आता ऍक्शन मोडवरती यायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती अशा होणाऱ्या पार्ट्यांच्यावरती आता पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचं दिसून येते। बरं, ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महेश राठोड हे वैद्यकीय अधिकारी 24 डिसेंबरला रात्री कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत होते। त्यांचा या अवस्थेतला व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोग्य विभागामध्ये खळबळ उडालेली होती। दरम्यान या वैद्यकीय अधिकाऱ्याला केवळ कारंजा उपजिल्हा रुग्णालयातनं कार्यमुक्त करण्याची थातुरमातुर कारवाई आरोग्य विभागाने